हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा वार आहे शुक्रवार. तर बघू शकता या ठिकाणी मी छान असं लिक्विड तयार केलेलं आहे घरच्या घरी. तर यामध्ये जे आपण भांडे घासतो त्याचं लिक्विड आहे. तर हे कुठल्या कंपनीचं वगैरे नाही. इकडे एक गाडी येते बघा महिला बचत गटाची. तर त्या गाडीमध्ये हे लिक्विड असतं विकायला. एक बॉटल 30 रुपयाला असते. तर त्यांच्याकडे व्हाईट कपड्याचं लिक्विड, परत कलरच्या कपड्याचं लिक्विड आणि भांड्याचं लिक्विड, फरशी वगैरे पुसायचं सर्व प्रकारचे लिक्विड असतात त्यांच्याकडे. तर मी हे भांड्याचं लिक्विड घेत असते त्यांच्याकडून. मग त्यातलंच मी थोडंसं एका बॉटलमध्ये ह्या काढलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्या घरचा जो कपडे धुण्याची पावडर जी आहे, जी कुठली का असे ना तुमच्याकडे जी तुम्ही जी वापरता ती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर मी यामध्ये घडी डिटर्जंट पावडर टाकलेली आहे. तर घडीची पावडर टाकलेली आहे. नंतर ते थोडंसं लिक्विड पण टाकलेलं आहे भांडे घासायचं. आणि त्यामध्ये लिंबू टाकलेला आहे आणि एक शॅम्पूची पुडी टाकलेली आहे. अशा पद्धतीने सर्व मिक्स करून छान असं लिक्विड तयार केलेलं आहे. आणि थोडंसं बाटलीमध्ये घ्यायचं आणि त्याला ते स्प्रे करायचं थोडं किचनवर. तर एकदम चकाचक आणि एकदम स्वच्छ असं किचन आणि गॅसची शेगडी पण छान निघते. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी आता हे त्याला अगोदर सगळं किचनवर स्प्रे करून घेतलेलं आहे. आणि बघा, तर एकदम छान निघतं किचनवर. अजिबातच थोडीशी सुद्धा किचनवर कसले डाग राहत नाहीत किंवा काय नाही. एकदम स्वच्छ. आणि त्यामध्ये शॅम्पूची पुडी टाकली तर छान असा सुगंध पण येतो किचनमध्ये, छान असा सुवास पण येतो. एकदम फ्रेश वाटतं मग पुसून घेतल्यावर. तर माझा स्वयंपाक वगैरे झालेला होता. म्हटलं चला आता किचन मला पुसायचंच आहे तर तुमच्याशी शेअर करूया. तर या ठिकाणी मी अगोदर ते सगळं पुसून घेतलेलं आहे. नंतर स्वच्छ कपडा धुवून पुन्हा ते डबल एकदा पुसून घेते. तर 3 ते 4 मिनटं लागतात आपल्याला पूर्ण गॅस आणि पूर्ण किचनवाटा साफ करायला. पण एकदम छान असा किचनवाटा निघतो. आणि साईडला जे स्टाईल वगैरे असतात तिथंसुद्धा थोडासा स्प्रे करून घ्यायचा आणि मग तिथेसुद्धा छान असं पुसून घ्यायचं. खूप छान फरक पडतो. आपण डीमार्टमधून किंवा दुकानातून मोठ्या मोठ्या मॉलमधून जे महागडे लिक्विड वगैरे आणतो तर त्यापेक्षा आपण घरच्या घरी थोड्या किमतीत आणि एकदम छान असं लिक्विड तयार करू शकतो. तर तुम्हीही करू शकतात. तर पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला, त्यामध्ये मी थोडंसं भांड्याचं लिक्विड टाकलेलं आहे आणि एक घडीची निरमा पावडरचं थोडासा अर्धा पुडा टाकलेला आहे. तो 10 रुपयावाला जो असतो त्यातला थोडासा अर्धा. आणि एक शॅम्पूची पुडी टाकलेली आहे क्लिनिक प्लस. आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळवून घेतलेलं आहे. आणि छान असं मिक्स करून एक त्या स्प्रे बॉटलमध्ये भरलेलं आहे. आणि खूप छान होतं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. मी यूट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ बघत असते की हे लिक्विड घ्या, ते लिक्विड घ्या, याने डाग पूर्ण निघतात, त्याने डाग पूर्ण निघतात. पण आपलं घरच्या घरी तयार केलेलं कधी पण चांगलं. आणि खूप छान रिझल्ट आहे याचा. तुम्ही नक्की करून बघा. छान असं लिक्विड तयार होतं आणि खूप एकदम फ्रेश वाटत होतं किचनमध्ये. किचन साफ केला तर मी कधी अगोदर केलं नव्हतं, पण म्हटलं चला एकदा नंतर आपल्या घरच्या घरी ट्राय करून बघू. कारण मी यूट्यूबवर बरेच व्हिडिओ बघत होते की हे लिक्विड घ्या, ते लिक्विड घ्या किंवा हे चांगलं आहे, ते चांगलं आहे. तर त्यासाठी म्हटलं जाऊ दे आता आपण कुठलं काही मागवायचं नाही तर घरच्या घरी आपण तयार करायचं. तर बघू शकता या ठिकाणी छान असा स्वच्छ आपला किचन झालेला आहे आणि खूप छान असतं. तर स्वयंपाक वगैरे झाला होता. अजून बरीच बाकीची कामं आहेत माझी. तर कपडे वगैरे धुवून झालेले आहेत. कपडे पण वाळलेले आहेत. आता दुपारचा जवळजवळ 1 वाजलेला होता. किचन तसा मी स्वयंपाक केल्यावर थोडासा साफ करून ठेवलेला होता. पण मला हे लिक्विड तयार केलेलं त्याचा मला बघायचं होतं रिझल्ट कसा आहे कसा नाही. म्हणून मी पुन्हा एकदा किचन डबल साफ केला. आणि तर खूप छान रिझल्ट आहे. खूप छान किचन एकदम स्वच्छ झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचा डाग वगैरे काहीसुद्धा दिसत नाही किचनवर. इतका स्वच्छ किचन झालेला आहे. धुवून झाला, पुसून झाला. आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान असं आपलं किचन स्वच्छ झालेलं आहे. तर या ठिकाणी छान असा किचन वगैरे स्वच्छ झालेला आहे. मग नंतर बेसिन वगैरे पुसून घेतलं आणि जे फरशी पुसायची साधेच माझ्याकडं कपडे आहेत कॉटनचे, ते छान असं पुसून वाळायला घातलं. तर बघू शकता तुम्ही किचनवर कुठेही सुद्धा घाण दिसत नाही किंवा एकदम चकाचक असा किचन झालेला आहे. तर एकदा सकाळी किचन साफ करून ठेवला की दिवसभर एकदम किचनमध्ये फ्रेश आणि प्रसन्न वाटतं.
तर आता एकदम डायरेक्ट संध्याकाळीचा मग स्वयंपाक झाल्यावर किचन पुसून घेतो. तर मग त्यानंतर एक माझं पार्सल आलेलं होतं बघा, हे चप्पल आहे. तर ही थंडीच्या दिवसामध्ये ही चप्पल फरशीवर घालायची घरातल्या घरात, कारण आता खूप थंडी आहे. आता थोडी कमी कमी होत आलेली आहे, तरी पण फरशीवर खूप गार लागतं. पाय ठेवला की एकदम बर्फासारखं एकदम थंड, आणि त्यामुळे पायाला वात येतो, मुंग्या येतात. तर त्यासाठी ही चप्पल घेतलेली आहे, ऑनलाईन मागवलेली आहे घरातल्या घरात. तर या चप्पलवर बघू शकता तुम्ही सर्व ॲक्युप्रेशर जे असतात ते कुठे कुठे काय काय आहे ते सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर खूप छान चप्पल आहे आणि पायाला पण खूप आराम भेटतो. तर ही चप्पल आज ऑनलाईन मागवलेली आहे. तर तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की तुम्ही मागवू शकता. ही चप्पल फ्लिपकार्टवरून मागवलेली आहे मी. तर बघू शकता या ठिकाणी घरातल्या घरात आपली चप्पल घालायची आहे. तर त्यावर आपलं वजन पडलं की पूर्ण खाली पायाला आराम पडतो. हे तळ पण खूप चांगले आहेत आणि एकदम चांगल्या क्वालिटीची चप्पल आहे. तर ही चप्पल फक्त 290 रुपयाला का काहीतरी भेटलेली आहे अशी कमीच. दोन्ही चप्पल 500 रुपयामध्ये घेतलेले आहेत. तर 2 चप्पल आहेत, 2 जोड मागवलेले आहेत. तर खूप छान चप्पल आहे. ही एक चप्पल आहे 9 नंबरची, आणि ही एक मी माझ्यासाठी घेतलेली आहे, ही 6 नंबरची चप्पल आहे. तर बघू शकता त्याच्यावर सगळं पूर्ण पॉईंटचे नावं वगैरे दिलेले आहेत आणि खूप त्याचा फायदा होतो आपल्याला. तर घरातली सर्व कामं आवरली की दुपारची बरेच काही कामं असतात. फक्त धुणं, भांडी, स्वयंपाक याच्या व्यतिरिक्त पण भरपूर कामं सारी घरात असतात. आज मी फरशी वगैरे काही पुसून घेतलेली नाही, कारण खूप कामं होतं बाकीचे. म्हटलं चला वेळ भेटला तर फरशी पुसून घेईन, नाही तर मग नाही घेणार. थोडी थोडी उसवली आहेत ना, ते कपडे टिप मारायची होती, पण त्याची डब्बीच खाली पडलेली आहे. ते डब्बी सापडत नाही मशीनची. तर या ठिकाणी अशी कपडे शिवायची मशीन आहे बघा. घरच्या घरी मी आपलं थोडंसं टिपा वगैरे मारत असते. ब्लाऊज पण येतं मला शिवायला, पण आता सध्या मी शिवत नाही. पण लवकरच शिवायला चालू करणार आहे, कारण माझ्याकडं कात्री नाही आहे. मला एक कात्री घ्यायची, चांगली नवीन कात्री आणायची. मला कात्री आणली की मग मी ब्लाऊज शिवणार आहे. तर खूप आता ब्लाऊजची शिलाई भरपूर झालेली आहे, त्यामुळे जे साधे ब्लाऊज आहेत आपले घरी वापरायचे रोजचे, ते आपण घरच्या घरी शिवलेले बरे. तर त्यासाठी पण आता ही काम घेतलं होतं, त्यासाठी ही कपडे काढले होते बाहेर. पण आता ही सापडतच नाही आहे डब्बी. खूप शोधले, कुठं पडली काय माहिती. आता हे कपड्यांच्या घड्या मारून ठेवते, ज्यावेळेस ती डब्बी सापडेल त्यावेळेस मग टेपा मारून घेते. तर मी आज बेडशीट वगैरे धुतलेले होते आणि बाकीचे पण आपले रोजचे जे कपडे आहेत ते पण धुतलेले होते. तर मग ते पण तसेच इथं आणून टाकली होती बेडवर. तर आणि कपड्याच्या टिपा मारायसाठी पण थोडीशी कपडे बाजूला काढली होती, पण ते काय डबे सापडतच नाही. त्याच्यामुळं म्हटलं आता चला ते ठेवून देऊया, बाकीचे कपडे पण ठेवून देऊया. मग त्यासाठी आता मी कपड्यांच्या घड्या मारून घेता. इथं या ठिकाणी वाळलेले कपडे आहेत, जे धुवून ठेवलेलं होतं ते. तर त्याच्या पण छान अशा घड्या मारून घेते. मग त्यानंतरनं आता जवळजवळ 3 वाजत आलेले आहेत बघा. अजून मला सोफ्याचे कवर वगैरे टाकायचे आहेत पुढे हॉलमध्ये. सोफ्याचे कवर पण धुवून घेतलेले आहेत मी. आणि या ठिकाणी मी छोटासा असा बॉक्स तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये जे छोटे छोटे कपडे असतात आपले, जे की पटकन सापडत नाहीत, तर ते मी अशा पद्धतीने ते सेपरेट ठेवत असते या बॉक्समध्ये. तर मग सकाळ सकाळ आपल्याला कुठली घाई गडबड जरी असली तरी पटकन कपडे सापडतात. या ठिकाणी रुमाल, बनियन, जे छोटे छोटे कपडे आहेत बाकीचे ते पण असे बॉक्समध्ये ठेवत असते. तर या बॉक्समध्ये इस्त्री ठेवलेली आहे आणि त्या बॉक्सवर अशा पद्धतीने हे 2 बॉक्स ठेवत असते. तर एका ह्या वरच्या बॉक्समध्ये सॉक्स वगैरे आहेत. आणि बघा आता छान असा बेडवर बेडवर हे बेडशीट वगैरे टाकून घेतलेलं आहे. आणि आता मी किचन वगैरे मग अशीच पुसून झाला होता. हे घरातली सगळी कामं झाली की मग एकदम स्वच्छ वाटतं. तर बघू शकता आता या ठिकाणी सोफ्याला कवर नाहीत, मी सोफ्याचे कवर धुवून ठेवलेले होते. तर या ठिकाणी मांजर झोपलेली आहे. आता ह्या इथं नंतर टाकते. तर अगोदर इकडचे कवर टाकून घेते. तर बघा हा जो व्हिडिओ आहे तो थोडासा मागे पुढे झालेला आहे. हा नंतर कवर टाकल्याच्या नंतरचा हा व्हिडिओ आहे. तर बघा आता हे मी लगेच व्हिडिओ टाकून घेते. आता हे सोफ्याचे कवर. तर हे कवर मी लोकल मार्केटमध्येच घेतलेले होते. जवळजवळ आता 2-3 वर्ष होत आलेले आहेत. 3 वर्ष तरी झालेच असतील. खूप छान कवर लागले. हे फक्त मला 1,500 रुपयामध्ये भेटलेले होते. आणि तसे कव्हर मला अजूनपर्यंत कुठे दिसलेले पण नाही दुकानामध्ये. आणि मी तसे जर कव्हर जर भेटले तर
नक्कीच घेणार आहे. तर पण अशा पद्धतीचे आणि अशा क्वालिटीचे कव्हर अजून भेटलेलेच नाहीत. तसे बाजारात भरपूर सारे कव्हर असतात, पण हे सोफ्याचे कव्हर जरा वेगळेच आहेत, खूप छान. आणि 3 वर्ष होत आले जवळजवळ, त्याचा कलरसुद्धा गेलेला नाही, पण थोडेसे आता असे धुवून सारखं थोडंसं पातळ झालेले आहेत, किंवा असे विरळ विरळ जे म्हणतो ना आपण, ते तसं झालेलं आहे त्याचं. तर फक्त 1,500 रुपयामध्ये हे दारावरच मी घेतलेले होते. तर अशा पद्धतीने बघा सोफ्याचे कवर वगैरे टाकून झालेले आहेत, आणि घर नेहमी स्वच्छ आणि एकदम टापटीप असलं की एकदम प्रसन्न